हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आज आपला तिसरा दिवस. काल आपण सांख्य योग म्हणजे काय, गीतेचे सार असा नाव असणारा अध्याय बघितला. हा, आपण हे करूया, आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे हा सर्वांचं. तर आपण काल म्हणजे सांख्य योग बघितला. तर कृष्णाने म्हणजे पहिल्यांदा काय झालं होतं, अर्जुनाने पूर्ण शरणागती सांगितली. कृष्णांना म्हणाला की मला काही कळत नाहीये आणि तुम्ही मला कृष्णा मार्गदर्शन करा. आणि मग कृष्णाने सांगायला सुरू केलं. तर आपण पण जीवनात लक्षात ठेवायचं, जेव्हा असमंजस येईल, काही कळणार नाही, म्हणजे थोडस मार्गदर्शन हवं असेल, तेव्हा आधी एकतर आपला प्रॉब्लेम काय आहे हे समजायचं आणि त्याच्यानंतर योग्य व्यक्तीकडून, वरिष्ठांकडून आपण मार्गदर्शन घ्यायचं. हा, मग त्याच्यानंतर अर्जुनाला दुःखाची किती कारणं सांगितली होती अर्जुनाने? 5. हा, तर त्यातलं मी तुम्हाला म्हटलेलं ना, 4 कारणांची उत्तरं कृष्णाने काल दिलेली आहेत. हा, तर म्हणजे पहिलं त्याने काय सांगितलं की मला करुणा वाटते. हा, मग करुणा वाटते त्याला कृष्णाने काय सांगितलं की नाही, हे बघ, थांब, तू तू ह्याच्या म्हणजे ज्ञानाच्या नजरेने बघत नाहीयेस, आत्म्याचं ज्ञान दिलं. आणि त्याला काय सांगितलं की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत, आत्म्याच्या स्तरावरून विचार करायला शिक. मग तो काय म्हणाला, मला आनंद वाटत नाही. मग कृष्ण काय म्हणाले की तुला आनंद वाटत नाही तर का? त्यांनी सांगितलं ना की हे बघ, एकतर तू म्हणजे कर्तव्याच्या मार्गावर चाल आणि युद्ध करणं तुझं कर्तव्य आहे, तू ते कर. तर एकतर तू मृत्यू पावशील, तर कर्तव्य करताना मृत्यू आला, त्यामुळे स्वर्गात म्हणजे स्वर्गीय सुखांचा आनंद घेशील. दुसरं काय होईल, तू युद्धात जिंकशील आणि जिंकलास तर हस्तिनापूरचं साम्राज्य, म्हणजे हस्तिनापूरचं साम्राज्य म्हणजे तेव्हा पृथ्वीचं साम्राज्य होतं. तर तू म्हणजे पृथ्वीचं साम्राज्य मिळेल. मग तुला म्हणजे आनंद का नाही वाटत आहे? त्याच्यानंतर पापी प्रतिक्रिया. तर कृष्ण काय म्हणालाय की मी सांगतोय ना तुला, म्हणून तू लढ. युद्ध म्हणजे तुझं कर्तव्य आहे आणि आपले कर्तव्य करताना जे काय आपण करतो त्याची आपल्याला पापी प्रतिक्रिया लागत नसतात. तिथं युद्ध न करणं हेच चूक झाली असती. युद्ध करताना पापी प्रतिक्रिया लागल्या नसत्या का? तर अर्जुन त्याच्या कर्तव्याच्या मार्गावर चालत होता आणि कृष्णाने इथे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या कर्तव्य कधीच सोडू नाही शकत. ती तुम्ही पूर्ण करायला हवी.
मग तो असमंजस मध्ये होता. तर कृष्ण काय म्हणाले, तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत म्हणून तू असमंजस आहेस. स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं सांगितलीत त्याने. म्हणजे कुठली, आपण पाहिलं बघा 2.13, 14 असे ते सगळे श्लोक, की स्थिर हो म्हणून सांगितलं. सुख आणि दुःख, म्हणजे पहिलं जीवनाचं चक्र सांगितलं 2.13 मध्ये, की हे असतं ना, म्हणजे आपण आत्मा जन्म घेतो, मग बालपण, मग तो किशोरावस्था, तरुणावस्था, प्रौढावस्था आणि मग म्हातारपण. मग शरीर साथ देत नाही, मग तो हे शरीर सोडतो, दुसऱ्या शरीरात जातो. पुन्हा हे जीवनाचं चक्र आहे, प्रत्येकाचे आहे, प्रत्येकाचे आहे, ते कुणालाही चुकलेलं नाही. त्यामुळे स्थिर म्हणजे स्थिर माणसं असतात ना, ती अशा बदलांनी धीर सोडत नाही. हा, आणि दुसरं काय सांगितलं, जीवनातली सुख आणि दुःख हे हिवाळा आणि उन्हाळा ह्या ऋतूंच्या येण्या आणि जाण्यासारखं आहे. तू ती सहन करायला शिक. हा, असं सांगितलं. मग ह्या आणि एक राहिलं की पारिवारिक परंपरा, ते आपण आजच्या अध्यायात बघूया. हा, तर हा गीतेचा पहिला श्लोक आहे. तुम्ही नेहमी मी म्हणते ना, तुम्ही लक्षात ठेवा, हे श्लोक पठण करायचा प्रयत्न करा. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा पण 2.13, देही हरे कृष्ण, देहिनोऽस्मीत यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांत प्राप्तिर्धीर तत्र न मुह्यति. लक्षात ठेवा हा पण श्लोक. हा, हे आपण बघितलं की ही रिव्हिजन आहे. आपण कालची हा असू दे, हे माताजी घ्या पुढे. तर भगवद्गीता आपल्या जीवनाचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. हा, तर भगवद्गीता नाही शिकलो तर जीवनाचा माहे नसणार. म्हणजे कुठल्या दिशेने कसे वाहत जाऊ ते काय सांगता येणार नाही. हा, आपण हे काल काय शिकलो, आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आत्मा कुठं स्थित असतो, आत्मा हृदयामध्ये असतो. आपण ह्याला पाहू शकत नाही. कुणाला? आत्म्याला आपल्याला. आपण पाहू शकत नाही का? तर त्याची साईज बघा केवढी आहे. केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढी आत्म्याचा आकार आहे. त्यामुळे आपण आत्म्याला पाहू नाही शकत, वजन नाही करू शकत त्याचं. हा, पण तो कुठं असतो? हृदयात असतो. घ्या माताची पुढची स्लाइड. आणि सांख्य योग म्हणजे काय, तर कालच्या अध्यायाचं ना, तर सांख्य योग म्हणजेच मुळात आत्मा आणि परमात्मा ह्यांचं ज्ञान, म्हणजे सांख्य योग असतो. हा, मग आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आत्मा काय करत असतो, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. आपण बघितलं ना, नैनन छिंदती शस्त्रानी, म्हणजे तो काही शस्त्रानी मरत नाही, वार होत नाही त्याच्यावर, तो वाऱ्याने सुकत नाही वगैरे. तर तो कसा आहे, तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. आणि आपण शेवटी बघितलं ना, की कृष्णाने सांगितलंय की कर्तव्याच्या मार्गावर तू केलेली थोडीशी प्रगती सुद्धा तुला खूप मोठ्या अधपतनाचा धोका, मी सांगितलेलं ना, त्याच्यापासून वाचवते आपल्याला. तर कृष्णासाठी केलेली कोणतीही छोटी सेवा सुद्धा आपण कधी गमावत नाही. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, झालं आपलं मंगलाचरण. हा, तर हे आपले इस्कॉन बँगलोरचे राधा गोविंद आहेत, त्यांचा हे घ्या, आशीर्वाद घ्या. तर कसं आहे ना, आपले इस्कॉन म्हणजे प्रभुपाद स्वामींचा पण आशीर्वाद घेऊया. कारण त्यांनी ह्या त्या वयात आपण शिकलो ना, ते गेले नसते म्हणजे पाश्चात्य देशात, आणि तिथूनच ह्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना झाली नसती. आणि त्यांनी मुख्य काम काय केलं, तर पुस्तकं सोप्या भाषेत लिहिलीत. हा, तर आपण हे ज्ञान मिळवू शकलो नसतो ना, आपण एकमेकांच्या समोर असलो असतो. त्याच्यानंतर आपले इस्कॉन मँगलोरच्या नामानिष्ठ प्रभूजींना पण प्रणाम करते, ज्यांनी हा खूप सोपा आणि एकदम असा इंटरेस्टिंग असा हे बनवला, गीतेवरती हा अभ्यासक्रम बनवला. हा, ज्यामुळे आपल्याला तो सोपा झाला मार्ग. पुन्हा आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजी, त्यांना पण प्रणाम करते. आणि आपण आपला पुढचा अध्याय, आजचा अध्याय. हा,
सुरू करूया. तर कर्मयोग, आजच्या अध्यायाचं नाव काय? कर्मयोग. हा, क्रियायोग दिलंय बघा. मग कर्म म्हणजे काय असतं? तर म्हणजे ती कुठलीही क्रिया, आपण उठतो, बसतो, खातो, चालतो, बोलतो, म्हणजे तुम्ही कोणतीही क्रिया करा, ती सारी कर्म म्हणून आपली धरली जातात. हा, मग योग म्हणजे काय? तर योग ह्या शब्दाचा अर्थ काय असतो माहितीये? जुळणे. म्हणजे तुम्ही कनेक्ट होणे, जुळणे. आलं लक्षात? मग योग, मग तुम्ही म्हणाल की आम्ही कोणाशी पण जुळू ना, कर्मयोगाने, सांख्य योगाने. तसं नाही. तर फक्त कृष्णांशी जोडलं जाणं, त्याला योग म्हणतात. तुम्ही बाकी कोणाशी जुळलं जाणं ना, जोडलं जाणं, जुळलं जाणं, ह्याला योग म्हणत नाहीत. हा, तर शास्त्रांप्रमाणे तुम्ही कृष्णांशी जेव्हा जोडता स्वतःला, तेव्हा त्याला म्हणायचं योग. हा, चला आता आपण कर्माद्वारे कसं कृष्णाशी जोडून घेऊ शकतो ते बघूया. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. तर कर्म जी असतात ना, ती 3 प्रकारमध्ये तुम्ही साधारण हे करू शकता. वर्गीकरण म्हणा, डिवाइड म्हणा, 3 भाग करू शकता, की अ, चांगले कर्म, चांगले कर्म, वाईट कर्म आणि आध्यात्मिक कर्म दिलंय बघा इथे. कृष्ण भावना भावित कर्म असं म्हणतात त्याला. हा, तर चांगलं, आता ती माणसं बघा, पहिलं चांगलं कर्म काय करतायत? तर अन्नदान करतायत ती, दुसऱ्यांना थोडी मदत करतायत. हे झालं चांगलं काम. वाईट काम काय? हा बघा, हा काय करतोय? धाक दाखवतोय पिस्तूलचा आणि पैसे काढून घेतोय. हे झालं वाईट कर्म. आणि इथं कोण आहे? हा छोटासा मुलगा आहे आणि ती रथयात्रा काढली आहे बघा त्यांनी. आपली पुरीला जगन्नाथांची आषाढ महिन्यात रथयात्रा असते ना, तसं ते काढलंय. आणि तो बघा छोटा मुलगा वगैरे त्यात सेवा देत आहेत. तर ह्याला म्हणायचं आध्यात्मिक, म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म, जे आपण कृष्णांच्या आनंदासाठी करतो, असं म्हणजे सेवा असते ती. तर साधारण कर्म ही ह्या 3 प्रकारे विभागली जातात. हा, मग आता आपण, मग आता जी पुढची स्लाइड घ्या. आणि आपण कसं आहे ना, आपण कोणच कर्म केल्याशिवाय राहू नाही शकत. इथे म्हणजे आपलं ही पृथ्वी आहे ना, ही पृथ्वी, मग ही भूलोक जे आहे, तर मनुष्य जीवनच असं आहे, किंवा म्हणजे ही पृथ्वी, हे जगतच असं आहे की इथे तुम्हाला जगण्यासाठी कर्म ही करावीच लागणार. हम्म, आता म्हणजे ते आपण बघूया. हा, इथे काय आहे? अध्यायाची थोडक्यात ओळख. भगवान, हा भगवान, तुम्हाला आपण काल शिकलो ना, ईश्वर काय, म्हणजे तुम्ही वाचू भगवंतांना वाचू का जाणून, माताजी? हा, हरे कृष्ण. भगवान ईश्वर साक्षात्कार समजून घेण्याच्या 3 पायऱ्या कोणत्या आहेत? कृष्णाची 6 ऐश्वर्ये काय आहेत? आपण हे शरीर आहोत. हरे कृष्ण. मग आता आपण काल, श्रीषा तुला माहित आहे ना, आपण काल शिकलो, आपण शरीर नाही कोण आहे? सांग बघू, आपण शरीर नाही कोण आहे? काल शिकलो ना आपण, शरीर नाही, आपण आत्मा आहे, आत्मा. हम्म, त्याच्यानंतर ऐश्वर्य. हा, आता हे बघूया, परत हेच बघायचंय. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि कृष्णांना जाणून, म्हणजे भगवंतांच्या जवळ जायची, ईश्वर प्राप्तीची ह्या 3 पायऱ्या कुठल्या? ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर कसं आहे ना, हा, हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, हा जो सारा निसर्ग दिसतो आपल्याला, हे सगळं कुणी बनवलंय सांगा? ऑलरेडी हे बनवलेलं होतं. कुणी तिथे इमारती वगैरे, समुद्र मी बांधला, डोंगर मी बांधले, असं तुम्ही ऐकलं नसणार ना. हे आहे इथे, आधीपासून आहे. मग हा निसर्ग म्हणतो ना, निसर्गच. तर मग हा कुणी तयार केलं? कुणीतरी तयार केले, त्याशिवाय ते आपोआप नाही बनलेलं. हा, ही झाड, ही जंगल, हे प्राणी, हा, हे जे सारं, हे ब्रह्म मध्ये येतं. आणि आपण डोळे मिटल्यावर सुद्धा आपल्याला एक प्रकाश दिसतो. हा जो सारा दिसतो ना आपल्या डोळ्यांनी, जे म्हणून काय, आणि डोळे मिटल्यावर सुद्धा, हे सारं ब्रह्म. मग ह्याचा मी तुम्हाला सांगितलं ना, एक सोर्स असतो. जर का प्रकाश आहे तर त्याचा स्रोत पण असणार. मग तो स्रोत कुठे आहे? तर कृष्ण कुठे राहतात? गोलोक वृंदावन मध्ये राहतात. हा, तर गोलोक वृंदावनाच्या प्रकाश जो आहे ना, त्यामध्ये हे सारं सामावलेलं आहे.
हा हे पहिला टप्पा असतो. जेव्हा तुम्ही अगदी एक पाऊल टाकता कृष्णांच्या दिशेने, तेव्हा हे पहिला टप्पा असतो. मग जसं तुम्ही भक्तीत पुढे जाता तसं परमात्मा कसं आहे, चेतना हवी. जीवन नुसतं जगता सुरू होणार नाही, चेतना असावी लागते. तर चतुर्भुज नारायण रूपात हा भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहेत, आत्म्याच्या शेजारीच आहेत ते. हा प्रत्येकाच्या, जो जो म्हणून कोण सजीव आहे त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्म्याच्या शेजारी चतुर्भुज नारायण रूपात कृष्ण असतात. आणि आपल्याला असं वाटतं की त्यांना काही माहित नाही, त्यांना आपण फसवू शकू, असं होत नाही. त्यांना आपल्या प्रत्येक श्वासाची सुद्धा माहिती असते, कारण ते हृदयातच आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात आहे चेतना. हा तर चतुर्भुज नारायण रूपात, परमात्मा रूपात. म्हणजे मग कसं होतं, आपण जेव्हा भक्तीत पुढे जातो तेव्हा हे परमात्मा स्तरावर पोहोचतो. म्हणजे प्रत्येकाला हा आपण देवा, ही समोरची सगळी जण ही कृष्णांचीच क्रिएटिव्हिटी आहे असं आपण त्यांच्याकडे ह्या नजरेने बघायला लागतो. त्यांच्यामध्येही कृष्ण आहेत असं. मग त्याच्यानंतर जसं आणि जोडलो जातो तसं हे श्याम सुंदर रूप म्हणजे भगवान गोलोक वृंदावन मध्ये होते ना, तसे हे कृष्ण. मग ह्या ईश्वर प्राप्तीच्या ह्या तीन पायऱ्या आहेत. जसं तुम्ही नामजप करत जाल, जसं कनेक्ट व्हाल, कृष्णाशी जोडलं जाल, तसं हळूहळू हे टप्पे आपल्याला अशा म्हणजे प्रगती करतो आपण. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि भगवान शब्दाचा अर्थ आपण बघितलेला ना, की भगवान म्हणजे काय, भग आणि वान. म्हणजे भग म्हणजे ऐश्वर्य, ऐश्वर्याने युक्त असे भगवान असतात. मग कोण, तर ही व्याख्या आहे, सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य. हा एवढं सहाच्या सहा गोष्टी एकाच वेळेस पूर्ण रूपात ज्यांच्यामध्ये आहेत ते असतात भगवान. मग मी तुम्हाला काल सांगितले की नाही, की ते तुम्हाला कृष्ण, म्हणजे राम कृष्ण ह्यांच्यामध्येच मिळणार. त्यांच्यापेक्षा वेगळं म्हणजे तुम्हाला कोणाला सुचलं तर मी सांगितलेलं ना, बघा त्याच्यामध्ये कोण बसतं का. कारण आपण श्रीमंत असू, आपण प्रसिद्ध असू, पण किती, मॅक्झिमम ह्या पृथ्वीपर्यंत, ह्याच्या पुढे तर नाही ना. ब्रह्मांडात ते, तर ते साऱ्या म्हणजे ब्रह्मांडांमध्ये पण प्रसिद्ध आहेत सौंदर्यासाठी असे. तर हा, आणि मुख्य म्हणजे हे सगळं असलं ना, तरी तो एक गुण लक्षात ठेवा त्यांचा, संन्यास म्हणजे वैराग्य. त्यांना कशाचाही मोह नाही. तुम्ही त्यांच्यासाठी त्यांची चरित्र वाचायला हवी. तुम्ही रामायण महाभारत ह्याच्यातल्या ह्या भागवतम मधल्या कथा, त्यांचे दशावतार, हे सगळं तुम्ही जरा बघाल ना तर कळणार की त्यांना कशाचाच मोह नाहीये. ते वैराग्य आहे त्यांच्यामध्ये. हम्म आपल्याला साधं बाटलीतलं पाणी सुद्धा दुसऱ्याला द्यायची इच्छा होत नसते. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा आता हे मेन असतं बघा, की तुम्ही म्हणणार ना की मग तुम्ही म्हणता ना माताजी, परमात्मा रूपाने प्रत्येकामध्ये सामावलेले आहेत भगवान. मग किंवा आणि फक्त सजीवांच्या हृदयातच आहेत असं नाही, तर इथे चेतना, चेतना असल्याशिवाय हे काहीही सुरू राहणार नाही. त्यामुळे जेव्हा निर्मिती होते ना, तेव्हा भागवतम मध्ये लिहिलेलं आहे की ह्या चराचर सृष्टीमध्ये सामावलेले असतात. म्हणजे परमात्मा रूपाने ना, म्हणजे म्हणजे त्यांचे हे आहेत, विष्णू महाविष्णू वगैरे अशी ती विस्तारित रूप असतात. तर चराचर सृष्टीमध्ये सामावलेले आहेत ते. ही म्हणजे आपण पुढचे अध्याय बघू ना, तसं तुम्हाला कळणार ते. त्यामुळे मग तुम्ही म्हणणार की, तुम्ही म्हणता की सगळीकडे देव आहेत, तर मग मला काय म्हणजे भगवंत, मग आपण देवाला का बघू शकत नाही. आणि मग आपलं सायन्स मध्ये आपण शिकतो ना, मला दिसत नाही, तुम्ही सायंटिफिकली प्रूव्ह करू शकत नाही, तर आम्ही मानणार नाही. मग इथे सांगितलंय बघा, की कसं आहे ना, आपण मुळात तेवढे ऍडव्हान्स नाही आहोत. की कसं आहे, ही जी आपली दृष्टी आहे, हे जे आपलं शरीर आहे ना, हे दोषपूर्ण आहे. आपल्याला
दिव्य नाहीये आपलं शरीर, की ते ते दिव्य आहेत, त्यामुळे आपल्याला दिसत नाही. हा हा आपला दोष आहे, त्यांचा नाही. म्हणून मी मानणार नाही. आपण नाही मानलं, म्हणजे मी कुणाला मानत नाही, मला दिसत नाहीत, तर मी नाही मानणार, तर त्यांना काही फरक पडत नाही. हं? तर का दिसत नाही? तर आता बघा हां, ह्याच्यात काय दिसतंय तुम्हाला? आता ह्या फोटोमध्ये अ, तर बाबा एक असं खिडकीतनं दिसणारा एक असं लांबचं निसर्गाचा फोटो आहे. एवढंच आपण समजू शकू ना. मग आता बघा त्याच्यात काय-काय आहे. हां, घ्या मग आता पुढची स्लाईड. हां, म्हणजे आता बघा तिथे एक झाड पण आहे. ते झूम-झूम केल्याशिवाय दिसणार नाही. नाहीतर तुम्हाला दुर्बीण घ्यायला हवी. आता हां, बघा. मग त्या झाडावर एक पोपट आहे. तो पोपट फळं खातोय. हे आपल्याला दिसलं का घराच्या खिडकीतून किंवा असा एखादा लांबचा फोटो बघून? जर का आपली दृष्टी एवढी हे आहे, म्हणजे सदोष म्हणायला हवी, की एवढं सुद्धा आपण लांबचं बघू शकत नाही. आपल्याला मर्यादा आहेत. हे जे मनुष्य शरीर आपल्याला मिळालंय ना, ह्याला मर्यादा आहेत. तुमच्या किती तुम्ही डेसिबल पर्यंतच्या किंवा किती हर्ट्जचं तुम्ही हे ऐकू शकता शब्द. ह्याला, डोळ्यांना, ह्याला मर्यादा आहेत. म्हणजे हे शरीर आहे ना आपलं, त्याच्या मर्यादा असल्यामुळे आपण त्यांना पाहू नाही शकत. आता पुढची स्लाईड घ्या. त्यामुळे आपण त्यांच्या जवळ नाही जाऊ शकत. मग आता जे गोलोक वृंदावनमध्ये तसं आपल्यापासून खूप लांब आहे, त्यांना कसं सांगा आपण समजून घेणार? आणि दुसरं अणुपेक्षाही सूक्ष्म म्हणजे अणूच आपल्याला माहित आहेत ना, ॲटमपेक्षा सूक्ष्म तर ते आहेत ना, मग आता आत्म्याचं स्वरूप बघितलं तुम्ही किती किती लहान आहे तो केसाच्या टोकाच्या 10,000 भाग. तर हे आहेत भगवंत ते परमात्मा रूपाने आणि सूक्ष्म सूक्ष्म ह्याच्या म्हणजे चराचर ह्याच्यात सामावलेले आहेत. मग आपल्याला ते आपल्या ह्या सदोष शरीराने जाणवत नाही. हा पण ह्याचा अर्थ असा नाही की ते नाही आहेत. आपला दोष आहे की आपण त्यांना बघू नाही शकत. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. आता इथे बघा तुम्ही सफरचंदाचं हे चित्र कुठे बघणार? तर आरशात कसं दिसतंय बघा ते सफरचंद लाले लाल व्यवस्थित खाण्यायोग्य. पण त्याचं खरं कसं आहे बघा, एका बाजूने पूर्ण कोणीतरी खाल्लंय त्यामुळे खाण्यास योग्य नाहीये. आधीच म्हणजे कोणीतरी खाल्लेलं आहे. पण आपल्याला कसं दिसतंय बघा त्या इमेजमध्ये बघून, की नाही खूप छान सफरचंद आहे, खाण्यास योग्य आहे. मग जर का आपली दृष्टी एवढी हे आहे, की पलीकडचं पण आपल्याला दिसत नाही, तर आपल्याला चराचर सृष्टी चालवणारे अखिल ब्रह्मांडांचे स्वामी कसे दिसणार सहजासहजी? हं? आणि दुसरं सोशल मीडियावरती पण तुम्ही जरा जपून राहत जा. हे बघा, हे जीवनाचे म्हणजे कृष्णाने सांगितलंय ना, ज्ञानाच्या नजरेने बघायला शिका. ती ज्ञानाची नजर आली ना एकदा आपल्यामध्ये, की तुम्हाला चराचर सृष्टीमध्ये कृष्णांचं अस्तित्व जाणवणार, ते दिसायला सुरू होणार. आता मीडियामध्ये कसं असतं, हे असं दाखवतात, सगळं चकाकणारं आणि चांगलं, छान. हां, पण ते सत्य असतंच असं नाही. तर तुम्ही जरा त्याला भुलण्याच्या आधी सत्य ओळखायला शिका. ज्ञानाच्या नजरेने पाहायला शिका हां. म्हणून आपण प्रार्थना करतो, की ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, की ज्ञानाच्या नजरेने माझे डोळे उघडू देत. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. यज्ञार्थ कर्मणोत्थ लोकाय कर्म बंधन तथर्थ कर्म कौंतेय मुक्त मुक्त संघ समाचर. हरे कृष्ण. श्री विष्णूसाठी यज्ञरूप कर्म केले जावे, अन्यथा या भौतिक जगात कर्म करून बंधन निर्माण होते. म्हणून हे कुंती पुत्र, त्यांच्या आनंदासाठी योग्य ते कर्म करा. अशा प्रकारे आपण नेहमी बंधनातून मुक्त व्हाल. हरे कृष्णा. हा इथं ना कसं आहे अर्जुनाला काय वाटत असतं की तो स्थितप्रज्ञ मुनींचं वगैरे त्याने ऐकलं ना कर्तव्याच्या मार्गावर चालायला हवं. मग अर्जुनाचं मन कुठेतरी काय म्हणत होतं की आपण हे करावं, जंगलमध्ये जावं, हे सगळं सोडावं, कर्तव्याचा हा मार्ग सोडावा आणि मग भक्तीमध्ये राहावं. म्हणजे हे सगळं सोडावं आणि आपण जंगलात वगैरे जावं. मग ते काय म्हणतो, तुम्ही एक काहीतरी सांगा, मग मी काय करू? कर्तव्य करू की इकडची कर्म करू? हं.
तर इथे त्यामुळे थोडस कृष्ण माहिती देत आहेत. आता काय सांगतायत ते, तर श्री विष्णूंसाठी यज्ञरूप कर्म केले जावे. विष्णूंचंच एक नाव आहे यज्ञ, म्हणजे कृष्ण विष्णू ह्यांचंच एक नाव काय आहे, यज्ञ. मग आता यज्ञाची व्याख्या काय होणार, तू जे ते कोणतंही काम जे तुम्ही विष्णूं प्रित्यर्थ करता तो यज्ञ असतो. मग आता इथे बसून आपण कृष्णांसाठीच ती ही गीता शिकतोय, हाही एक यज्ञच आहे. हा, मग त्याच्यासाठी होम हवन आणि बाकीचं नसलं काही तरी पण हा यज्ञच मानला जाणार. ते कोणतंही काम तुम्ही जे विष्णूं प्रित्यर्थ कृष्णां प्रित्यर्थ करताना त्याला म्हणायचं यज्ञ. आणि इथं पहिलंच वाक्य लक्षात ठेवा, काय सांगतायत की श्री विष्णूंसाठी यज्ञरूप कर्म केले जावे. म्हणजे तुम्ही जे काय करता ते विष्णूंसाठी करा, म्हणजे त्यांना अर्पण करा. अन्यथा या भौतिक जगात कर्म करून त्याचे बंधन निर्माण होणार. म्हणजे तुम्ही म्हणाल ना, नाही मला नाही करायला जमणार. तर मग काय सांगतायत, नाही केलात तर मग या भौतिक जगात आपल्याला त्या कर्मांची ना बंधनं लागतात, कर्मबंधनात अडकतो आपण. आता काल तुम्हाला प्रश्न पडला की नाही, की का आत्मा फक्त शरीर बदलतोय, शरीर बदलतोय, का बरं तो असा 84 लाख योनीमध्ये फिरत आहे. तर ही कर्म, आपण जे कर्म करतो ना त्याची बंधनं लागतात आपल्याला, म्हणजे कर्मफळ ती भोगायसाठी जन्म घ्यायचा असतो. म्हणून हे कुंती पुत्र त्यांच्या आनंदासाठी योग्य ते कर्म कर, अशा प्रकारे आपण नेहमी बंधनातून मुक्त व्हाल. हा, म्हणून ते काय सांगतायत, म्हणून हे कुंतीच्या मुला, म्हणजे कृष्ण अर्जुनाला तसं संबोधन देत आहेत, की म्हणून हे कुंती पुत्र विष्णूंच्या आनंदासाठी योग्य ते कर्म कर. योग्य कर्म काय आहे त्याचं, सध्या युद्ध करणं. हा, अशा प्रकारे आपण नेहमी बंधनातून मुक्त व्हाल, असं म्हणजे आपल्याला मग कर्माची फळं लागणार नाहीत, कर्मफळातून आपण मुक्त असू. हा, मग आता तुम्ही म्हणाल की कर्मफळं झाली तर काय झालं, माझी फळं मला आवडणार, मी घेणारच. तर त्याचा नियम कसा आहे, तुमच्या चांगल्या कर्मांची तुम्हाला चांगली फळं मिळतात, तुमच्या वाईट कर्मांची तुम्हाला वाईट फळं मिळतात. मिळू देत, पण ते भोगण्यासाठी ना तुम्हाला पुन्हा पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. मनुष्य शरीर किंवा कुठलंही शरीर घेऊन परत परत जन्म घेऊन ती भोगायची असतात. म्हणजे ते चांगल्या कर्मांची चांगली फळं भोगायला पण इथं जन्म घ्यावा लागणार. बरं झालं, परत वाईट कर्मांची वाईट फळं भोगायला पण जन्म घ्यायचा असतो. ते झालं की तो जन्म घेताना पुन्हा जे काही कर्म करत राहाल त्याच्यासाठी पुढचं असं, म्हणजे मी म्हंटल तसं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. असंच म्हणजे आपण ह्याच चक्रात अडकून पडतो. आणि आत्म्याला ना असं नकोय. आत्म्याला ओढ असते कृष्णाकडे जायची, कारण तो त्यांचा अंश आहे आणि त्याला ओढ आहे त्यांच्याकडे जायची. हा, म्हणून इथं सांगितलंय की तुम्ही जे काय कराल, हा, ते लक्षात ठेवा, यज्ञ म्हणजे काय, ते कोणतेही कर्म जे विष्णू प्रित्यर्थ केले जाते. मग तसंच तुम्ही करा, जे काय कराल ते विष्णूंना अर्पण करा, नाही तर त्याची कर्मबंधनं लागतात आपल्याला. मग आता जी पुढची स्लाइड घ्या, बघूया पुढे अजून समजणार तुम्हाला. एक गोष्ट पण आहे, ती गोष्ट ही झाली की मग आता कलियुगाचा यज्ञ काय आहे. प्रत्येक धर्माचा युगाचा एक धर्म असतो, म्हणजे यज्ञ काय धर्म काय प्रत्येक युगाचा. तर सत्ययुगाचा काय होता, 4 युग असतात, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. तर सत्ययुगाचा विष्णूंची ध्यान धारणा, त्रेतायुगाचा यज्ञ, द्वापार युगाचा विस्तृत अशा मंदिर पूजा, आणि कलियुगाचा धर्म काय, हरी नाम जप. का माहित आहे, तर ह्या कलियुगात आपल्याला जीवन खूप कमी मिळालेलं आहे. 100 वर्षाचं जीवन आहे, तेव्हा जीवन मोठी होती. म्हणजे कलियुगाचे 100, द्वापार युगात 1000 वर्ष, त्रेतायुगात 10,000, सत्ययुगात 1,00,000 अशी वर्ष माणसाचं आयुष्य होतं. मग कलियुगात एकतर आपल्याकडे जीवन खूप, वेळ खूप कमी आहे. दुसरं बुद्धी खूप कमी आहे. हा, तिसरं स्मरणशक्ती वगैरे ते पण कमी. आणि तुम्ही यज्ञ वगैरे म्हणाल तर यज्ञांना प्रचंड पैसा म्हणजे धन लागतं. पुन्हा एकही शब्दाची चूक होणार नाही असे उच्चार असणारे ते हे लागतात, म्हणजे वेद पठन करणारे ब्राह्मण. हा, असं सगळं. आणि ती एवढी सामग्री लागते, ती कलियुगात शक्यच नाही कोणाला गोळा करणं.
हा, पुन्हा मन एकाग्र होत नाही. मग त्यामुळे आणि ह्या ज्या सत्ययुगातल्या ध्यानधारणा होत्या त्या हजारो वर्ष केलेल्या आहेत त्या लोकांनी. त्यामुळे तेवढं आपलं जीवनही नाही. त्यामुळे कलियुगात एकच गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे हरिनाम जप. हा, त्यामुळे कलियुगाचा धर्म काय आहे? तर हरिनाम जप. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आपला महामंत्र काय? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा जप केला ना, तर आपण म्हणजे हाच कलियुगाचा धर्म आहे. आपल्या ज्ञानेश्वर तुकाराम ह्यांनी पण किती सांगितलंय बघा. हरिमुख आपले ह्याची हरिपाठाची सुरुवातच काय आहे? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर मुखाने काय म्हणायचंय? हरी नाम घ्यायचंय, हरिमुखे म्हणा. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि आपण पंचतत्व मंत्राने सुरुवात करायची असते. हा, नामस्मरण माळेवर करतो ना, तेव्हा आपला महामंत्राच्या आधी हे आपले आचार्य आहेत. त्यामुळे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद, ही आपला पंचतत्व मंत्र आहे. तो म्हणायचा आधी आणि मग आपली माळा ओढायला सुरू करायची. कारण कलियुगात तेवढं एकच आपण करू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. असू दे, हे तुम्ही लिहा वहीत वगैरे. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. तर जप कसा करायचा बघा. हा, तर अंगठा असतो ना आपला अंगठा, त्याच्या शेजारचं हे बोट जप माळेला कधी लावायचं नाही. हा, मग मधलं बोट असतं ना, मधलं बोट उजव्या हाताचं मधलं बोट, त्याच्यावरून जपमाळ ओढायची असते. पहिल्या मण्यापासून 108व्या मण्यापर्यंत जायचं. मग हा, आधी पहिल्यांदा आपला तो पंचतत्व मंत्र म्हणायचा, मग पहिल्या मणावर पूर्ण हा मंत्र म्हणायचा. मग दुसरा, मग तिसरा, असं करत 108व्याला पोचलात की थांबायचं. परत एकदा आपला जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हा मंत्र म्हणायचा. आणि तो जो 108वा मणी असणार त्याला एक धरायचा आणि परत उलट यायचं, असं असतं. व्हिडिओ पाठवते हा मी ग्रुपवर, तुम्ही बघा व्यवस्थित जप कसा करायचा. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर ते पंचतत्व मंत्रामध्ये जय श्री कृष्ण चैतन्य म्हणतो ना, तर हे चैतन्य महाप्रभू कृष्णाने स्वतः 1527 मध्ये आले होते बहुतेक. हो, पण साधारण ना 527 वर्षापूर्वी बंगाल प्रांतामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतार घेतला होता कृष्णाने. हा, तेव्हा म्हणजे धर्माला अतिशय ग्लानी आली म्हणतात. म्हणजे धर्माचरण करणे अशक्य झालेलं, अधर्म एवढा वाढलेला, तेव्हा कृष्णाने स्वतः चैतन्य महाप्रभूंच्या रूपात जन्म घेतला, म्हणजे अवतार घेतला. आणि हरिनाम संकीर्तन म्हणजे हरिनाम, हरी बोल, हरिनाम संकीर्तनाचं एक आंदोलन उभं केलं. हा, त्यांना प्रणाम करूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. तुम्ही कधी त्यांची चरित्र वाचाल तर कळेल की किती अवघड काळ होता तो. हा, माताजी पुढची स्लाइड ना. तर जप आपण कुठे करू शकतो? घरामध्ये करा. हम्म, अशी माताजी पुढची एकत्र म्हणजे भावंडांबरोबर कुटुंबाबरोबर, किंवा असं एकट्या ठिकाणी. त्याने बघा ते मधल्या बोटावरून कसा तो माळ ओढतोय, तशी करा. हा, माताजी पुढची स्लाइड. असं आपण आता वारीला जातोच ना, आपल्याला काही नवीन नाहीये हे. ती किती आनंदाने हरिनाम काय घेत जात असतात मुखाने. पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला म्हणतात की नाही. तसंच ना आपण असंही करू शकतो. किती आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावर वारीत जाणाऱ्या त्या लोकांच्या. असाही चालेल. हा, घ्या माताजी. असं तुमच्या कुटुंबाबरोबर एकत्र करा हरिनाम जप. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. तर वाचा माताजी. हरे कृष्ण. भांडणे आणि पाखंड ढोंगीपणाच्या या युगातील तारणाचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नावाचा जप करणे. इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण माताजी. हा, तर हा चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे की हे कलियुग कसं आहे सांगा, भांडण आणि पाखंड म्हणजे काय, ढोंगीपणा. तर अशा या युगाने भरलेलं आहे भांडण, ढोंगीपणा, पाखंड. अशा युगात तारणाचं एकमेव साधन काय आहे? परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. बाकी त्यांनी तीनदा सांगितलंय, त्रिवार नाही, की इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. आपण तुम्ही आपली मराठीतली सगळी भक्तिगीतं परत ऐकाल ना, भगवद्गीतेचा हा 18 दिवसाचा क्लास झाल्यावर, की तुम्हाला कळणार की आपल्याला किती थोर संत परंपरा आहे. आणि त्यांनी हेच सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हम्म. तर काय, त्यांनी अमृतापेक्षा पण गोड आहे म्हणून सांगितलेलं आहे. हा, हरे वाचा माताजी. कृष्ण. अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्य अन्न संभवा, यज्ञानि भवन्ति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्रवा. हरे कृष्ण. सर्व प्राणी अन्नावर अवलंबून असतात. जे पावसाने निर्माण केले आहेत. यज्ञ केल्याने पाऊस पडतो आणि विविध कर्मातून यज्ञ उत्पन्न होतो. हरे कृष्ण. बघा, आता परत आपण आपल्या मुद्द्यावर आलो. काय सांगितलं होतं, म्हणजे कर्मयोगाद्वारे तुम्ही कसं कृष्णांशी जोडू शकता. तर कृष्ण काय म्हणाले, की जे तुम्ही काय करता ते विष्णूंना अर्पण करायला हवं. तर नाही तर तुम्हाला कर्मबंधनं लागणार, हो की नाही? तर तसंच इथे ना पुढे हे सांगितलंय, की हे काय आहे, म्हणजे का अर्पण करायचं? तुम्ही म्हणणार ना, माझी कर्म आहेत, मी का अर्पण करू? तर इथे एक चक्र सांगितलंय बघा, की कसं आपण म्हणजे त्यांच्यावर अवलंबून आहोत. हे सगळं आपल्याला त्यांच्यापासून मिळालंय. सर्व प्राणी कशावर अवलंबून असतात? अन्नावर. हा, आपलं जीवन अन्नावर चाललेलं आहे ना. मग अन्न कशात तयार होतं? पावसामुळे. पाऊस पडतो, मग भाज्या, धान्य वगैरे तयार होतं, शेती पिकते. हा, मग यज्ञ केल्यामुळे पाऊस पडतो. ते काय म्हणतायत? यज्ञ केल्यामुळे पाऊस पडतो आणि विहित कर्मातून यज्ञ उत्पन्न होतो. आता इथे ते दाखवलंय. पाऊस पडतो, शेती पिकते, शेतीतलं आपण खातो. हा, मग आपण आहे ना, यज्ञ करतो, म्हणजे आपण जे काय करतो ते अर्पण नाही केलं, म्हणजे अर्पण करतो त्यातनच पुढं पुन्हा पाऊस. म्हणजे पुढची स्लाइड घ्या माताजी, म्हणजे अजून कळणार तुम्हाला. हा, आता कसं आहे, हा इथे तुम्हाला लक्षात येईल की कृष्णाने काय दिलं? ज्ञान दिलं. मी काल तुम्हाला सांगितलेलं ना, वेदांचं ज्ञान ब्रह्मांना कुणी दिलंय? तर कृष्णाने दिलं. हा, कारण त्यांचा जन्मच तिकडनंच झालाय, त्यांच्या नाभीमधून. मग वेद आहेत ना, त्यांचं ज्ञान मिळाल्यावर कृष्णाने सांगितलं, आता तू सृष्टीची रचना कर. मग ब्रह्मदेवानी सृष्टी रचली. हा, मग कृष्णांपासून आलं वेदांचं ज्ञान. त्या ज्ञानाप्रमाणे आपण वेदांप्रमाणेच वागतो ना, मग आपण हे सारं जीवन जगतो आपलं. म्हणजे आपण हे जीवन जगतो. आता तुम्ही फक्त इथं हे यज्ञ दाखवलाय असं घेऊ नका. आत्ताच आपण बघितलं ना, ते कोणतंही काम जे तुम्ही विष्णून प्रित्यर्थ करता, ते सारं यज्ञ म्हणून धरलं जातं. मग ते सगळं आपण वेदांप्रमाणे वागतो. हा, आणि त्याचंच फलस्वरूप म्हणून आपल्याला पाऊस मिळत असतो. मग तोच पाऊस शेती पिकवतो. मग तेच शेती म्हणजे तेच अन्नाच्या रूपाने वेगवेगळ्या मार्गाने आपल्या घरात येतं, शिजतं आणि आपल्या ताटात येतं. मग आपण आहे ना, ते परत ह्यांना अर्पण करायला हवं. कुणाला? कृष्णांना. हा, नाहीतर त्याची पण आपल्याला कर्मबंधनं लागतात. का अर्पण करायला पाहिजे? तर बघा, ते सुरुवात बघा कुठून झाली आहे. त्या सुरुवात कृष्णांपासून झाली आहे. त्यांनी ज्ञान दिलं, त्यांनी हे सगळं दिलंय. त्यामुळे त्यांना ते अर्पण नाही केलं ना, तर आपल्याला त्याची कर्मबंधनं लागतात. म्हणून आपण मराठीमध्ये आपण काय म्हणतो? वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे. श्रीहरीचे नाव का घ्यायला सांगितलंय? सहज हवन होते नाम घेता फुकाचे. म्हणजे सहज पचतं जेवण, कारण पचवणारे पण तेच आहेत, दिलंय पण त्यांनीच. त्यामुळे श्रीहरींची आठवण करा आणि जीवन मिळे जीवित्वा.
त्यानेच आपल्याला जीवन मिळणार आहे अन्नामुळे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. हा, मग म्हणजे अन्न जे आपल्या समोर आलंय ते पण कृष्णच आहेत. पूर्ण ब्रह्म म्हटलंय. पूर्ण ब्रह्म कोण आहेत? कृष्ण आहेत. हम्म. उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, त्यांनी बघा एका ह्याच्यात हे सगळं सांगितलेलं आहे की नुसतं पोट भरताय असं समजू नका. हे यज्ञ कर्म एक आहे. तर यज्ञ कधी म्हणाल? जर तो तुम्ही विष्णूंना अर्पण केलं तरच तो यज्ञ बनणार आहे. हा, आता तुम्ही म्हणाल की मी नाही अर्पण करणार, तर मला मग त्याचं पाप लागतं आपल्याला. काय होतं माहित आहे? जरी तुम्ही शाकाहारीच खाल्लो आपण, तरी पण भाज्या वगैरे असतात ना, त्यांच्यामध्ये पण थोडेसे हे असतातच ना. म्हणजे म्हणजे खालच्या लेवलच्या झाल्या, चेतना खूप जागृत नसतात, पण ते पण सजीवच असतात भाज्या वगैरे. मग पुन्हा ते आपल्यापर्यंत येईपर्यंत किंवा हे जीवनच जगताना तुम्ही गरम आंघोळ करता तेव्हा गरम पाण्याने वगैरे केली की त्या पाईपमध्ये जे जीवजंतू असतात ते मरतात. चालताना वगैरे कित्येकदा आपल्या पायाखाली आपल्या नकळत हे सगळं होत असतं. मग जेव्हा हे सगळ्याची आपल्याला ना पाप कर्माची बंधनं लागणार नाहीत, जर का तुम्ही ना ती कृष्णांना अर्पण केली. आणि ही आता ह्या चक्रातनं बघा, पाऊसच त्यांच्यापासून आलाय, त्यामुळे जर का आपण त्यांना नाही अर्पण केलं तर त्याचं आपल्याला बंधन लागतं. म्हणून हे अन्न वगैरे हे खाताना आपण कृष्णांना अर्पण करून खायचं. का? तर ते सगळं त्यांनी दिलंय आणि त्यांना असं नाहीये की आपण काय उपवाशी राहणार आहोत का? तर नाही, फक्त अर्पण करायचे. ते भावना बघत असतात तुमची. आणि अशा प्रकारे जो पाऊस पडतो ना बाळांनो, तो पाऊस शेतीसाठी योग्य असतो. योग्य वेळेस पडतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला पावसाची गरज आहे, तेव्हा पडतो. नाहीतर एरवी काय होणार माहितीये? जरी पाऊस पडला, तरी कसा सगळं ऐन म्हणजे शेतीला आता नकोय धान्य असं तयार वगैरे झालंय, तेव्हा येणार, सगळं धुवून घेऊन जाणार वगैरे असा. पण जर का यज्ञ कर्म म्हणजे हे असं योग्य प्रकारे जीवन जगत जर का अर्पण करून सिस्टीम असेल आणि पाऊस पडेल ना, तर तो छान पाऊस म्हणजे जेव्हा हवा तेव्हा आणि योग्य प्रमाणात असा सुपीकता देणारा असा पाऊस पडतो. हा, तर ह्यामुळे आपण जे काय खातो, जे काय करतो, ते कृष्णांना अर्पण करायचं असतं. नाहीतर मग आपल्याला त्यांची बंधनं लागत राहतात आणि पुन्हा पुन्हा आपल्याला इथं जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडावं लागतं, ती फळं भोगायसाठी. चांगली तर चांगली, वाईट तर वाईट. घ्या माताजी पुढची slide. आता इथं ही मी म्हंटले ना हे अध्याय मोठे आहेत. तर ही गोष्ट तुम्हाला माहित आहे ना, गोवर्धन लीला म्हणतात बघा. इथं ना हे सगळे गोपाळ म्हणजे गायींवर त्यांचं जीवन अवलंबून होतं. हे सगळे गोपाळ होते ना गोकुळातले. मग कसं व्हायचं? त्यांचं जीवन गायी गायी काय चरणार? हिरवं हिरवं गवत. मग ते कशावर येतं? पावसावर. मग त्यामुळे शेती करणारे आणि गायी सांभाळणारे असे हे लोक होते. मग पाऊस हा जीवनाचा महत्वाचा भाग. मग ते दरवर्षी ना इंद्राची पूजा करायचे. कारण पाऊस कोण पाडतो? इंद्र. मग कृष्ण म्हणाले मी इथे स्वतः हजर आहे आणि हे इंद्राची पूजा का करतायत? मग एका वर्षी ना ते नेहमी म्हणजे कृष्ण लहान असतात तेव्हा बघतात की तरी इंद्र, ते म्हणतात की कसली एवढी तयारी करतायत? तर म्हणतात की आम्ही इंद्राची पूजा करतो पाऊस पाडायसाठी. मग ते म्हणतात की हे बघा, इंद्र हा नेमणूक की झालेला आहे. म्हणजे एखाद्या कंपनीचे कर्मचारी कसे असतात, जे ठराविक कामासाठी नेमलेले असतात, त्यांचं कामच असतं की ते त्यांनी करणं. हा, पण तसा इंद्र आहे, तुम्ही त्याची नका पूजा करू. त्यांचं कर्तव्यच आहे. त्यापेक्षा गोवर्धन पर्वताची करा. कारण हे गोवर्धन वगैरे थेट गोलोक वृंदावनात आलेले होते. हा, तिथे ते जे गोकुळ होतं, मथुरा वृंदावन, हे सगळं ह्याच्यातनं आलेलं होतं, गोलोक वृंदावनातून. मग ते म्हणतात गोवर्धनाची पूजा करा त्यापेक्षा. ते तुम्हाला सगळं देणार. म्हणजे धन धान्य संपत्ती संपन्नता असं म्हणा. मग ही लोक होती ना, ही शुद्ध भक्त कृष्णांचे. ते म्हणाले असं म्हणतोस तू कृष्णा, म्हणजे त्यांना त्यांचा कान्हा म्हणेल तेच खरं. मग ते म्हणतात तू असं म्हणतोस कृष्णा, मग ते आ म्हणतात आणि ते गोवर्धनाची पूजा करतात. पण इकडे ना इंद्राला राग येतो आणि इंद्र काय करतो? सम्यंतेक मेघ असतो ना, त्याला सांगतो की
वृंदावनावर खूप पाऊस पड, इतका इतका म्हणजे असं वर्णन आहे भागवतम मध्ये वगैरे. मोठ्या मोठ्या आकाराचे थेंब पडत असतात, मोठ्या मोठ्या दगडासारख्या गारा वगैरे. आणि एवढा मोठा पाऊस, सगळी लोक घाबरतात ही. मग कृष्ण काय करतात, डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन उचलून धरतात आणि त्याच्या खाली ह्या सगळ्यांना घेतात. आणि ते पाऊस 7 दिवस कंटिन्यू सुरू राहतो. हा, आणि ही लोक सुरक्षित, म्हणजे ह्याचे सगळं घेऊन येतात ती तिथे. तर आहे ना, मग इंद्राचा गर्व असतो ना, तो कमी होतो. तो म्हणतो, अरे हे कोण आहेत की मी, म्हणजे अशा पावसासमोर टिकाव धरणारे हे कोण, साधे तर नसणार. मग इंद्राच्या लक्षात येतं की हा, भगवंतानी स्वतः अवतार घेतलेला आहे. मग इंद्र येतो, त्यांची माफी मागतो. हा, आणि ते पण गाईला बरोबर घेऊन येतो, सुरभी गाईला. आणि मग माफी मागतो, मग कृष्ण माफ करतात. तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की हे जे आपण जी कर्म करतो ना, ही इथे कृष्णाने पण सांगितलं की तुम्ही ती त्यांना अर्पण करायला हवी. हे म्हणजे इंद्राचं काय कर्तव्य आहे, जो पाऊस कोटा अलॉटेड झालेला आहे तो देणं. पण तो पडणार कधी मुख्य पाऊस, जर का तुम्ही तुमची कर्मफळ सगळी कृष्णांना अर्पण करत असाल तर. आणि ही लोक पण किती प्रेमळ होती बघा. ते बघा तिकडे ना, त्या फोटोत तुम्हाला दिसतंय, चित्रात बघा, आपल्या कृष्णालाच एकट्याला ओझं नको म्हणून काठ्या लावून धरल्यात. तसं एका डोंगराचं ओझं काय त्यांच्या काठ्यांवर हे होणार नव्हतं. पण खूप गोड अशी, निर्मळ मनाची लोक होती ती सगळी. त्यांच्या गोकुळातल्या ह्या सगळ्या लीला. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. यद्याचरति श्रेष्ठस्तदेवतरो जन स यत् प्राणकुरते लोकस्तनुर्वर्तते. हरे कृष्ण. महापुरुष जे आचरण करतात, सामान्य लोक तेच अनुसरण करतात. आपल्या अनुकरणीय कामाद्वारे जे आदर्श प्रस्तुत होतात, संपूर्ण जग त्यांचे अनुकरण करतो. हरे कृष्ण. हे बघा, हे कृष्णाच्या अर्जुनाचं काय कारण होतं. अर्जुनाला काळजी वाटा लागली होती ना, की बाबा पारिवारिक परंपरा नष्ट होतील, घरातले कर्ते पुरुष युद्धात सगळे मृत्युमुखी पडले तर. तर कृष्णाने इथे ते उत्तर दिलेलं आहे बघा, की महापुरुष जे आचरण करतात, सामान्य लोक तेच अनुसरण करतात. हा, तर आपण आहे ना, आपल्या अनुकरणीय कामांद्वारे आदर्श प्रस्तुत करायचे असतात. संपूर्ण जग त्याचंच अनुसरण, म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर वरिष्ठ किंवा जे समाजातले आदर्श आहेत, ते लोक जे जे कृती करतात, जसं वागतात, सेम तसंच म्हणजे त्यांच्या खालचे किंवा त्यांच्या मागून येणारी पिढी ही त्यांचंच अनुकरण करते. मग आता हा माणूस बघा वरती काय सांगतोय, लीडरली, हा, की प्लीज डोंट स्मोक. हा, म्हणजे हा स्वतः सिगरेट ओढतोय आणि सांगतोय काय, तुम्ही स्मोकिंग करू नका. आणि मग माणसं काय म्हणतायत बघा, की वी विल डू व्हॉट यू डू, नॉट व्हॉट यू से. की आम्ही, तू जे सांगतोय म्हणजे तू जे करतोयस ना ते करणार, तू तोंडाने नुसतं जे सांगतोयस ते आम्ही करणार नाही. मग ह्यासाठीच कृष्ण सांगतात की अर्जुना, तू ती काळजी करू नकोस. हा, तू जर का युद्ध करताना म्हणजे तू लढलास आणि वीरगतीला प्राप्त झालास, तरी पुढची पिढी तुझा आदर्श ठेवेल की हा, आमचे पूर्वज शूर होते, ते लढले, आम्ही पण लढणार. पण तेच जर का तू रणांगण सोडून पळून गेलास, तर ती पण तसंच करणार. हम्म. मग त्यामुळे आचरणातून आदर्श प्रस्तुत करायचे असतात. फक्त तोंडाची पोपटपंची उपयोगाची नसते, तुम्ही कृतीतून, तुमची जी कृती आहे तीच तुमची लहान मुलं तुमच्यासारखंच वागणार. तुम्ही पेपर वाचत असाल, पुस्तकं वाचत असणार, तर आपली मुलं पण आपोआप शिकतात. असं, आता पुढची स्लाइड बघा. त्यामुळे ते काय सांगतात, तू पारिवारिक परंपरा नष्ट होतील अशी काळजी करू नको. तुझ्या आदर्श कृतीनीच म्हणजे काय म्हणू, हा, तुझ्या अनुकरणीय कामांद्वारेच तुझा आदर्श प्रस्तुत होणार, तुझ्या कृतीतून. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या, पुढचं बघा, म्हणजे तुम्हाला आणि कळेल. हे बघा, इथं ही आईसारखीच मुलगी आहे, तशीच आई जशी वागते तशीच ती म्हणजे अनुकरण करायला बघणार.
इथे इकडे बघा, आई बदक निघालंय, त्याच्या पाठोपाठ अशी पिल्लू तिची कशी रांगेत निघालेत. आणि हे प्रत्यक्षात पण असतं. तुम्ही कुठल्या तरी तळ्यात वगैरे बदकं बघाल ना, तर बदक असं 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 एक बदक पुढं असतं, आई बदक. आणि बरोबर एक दोन तीन अशी त्यांच्या मागूनच ते जसं वळेल तशी जशी वळत वगैरे असतात अशी. म्हणजे आपली पुढची पिढी ह्या आपल्या कृतींचा आदर्श घेणार, आपण कसं वागतोय वगैरे. त्यामुळे तू काळजी करू नको, म्हणतात पारिवारिक परंपरा नष्ट नाही होणार, तू जे आदर्श ठेवणार त्याच्यावरच ती चालणार. हं? तर तुम्ही पण हे लक्षात ठेवा. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हं. श्री कृष्ण. प्रकृती क्रिया मानानी गुणे कर्मणी सर्वश अहंकार विमूढात्मा करता हमीती मन्यते. हरे कृष्ण. अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला जीवात्मा स्वतःला सर्व क्रियांचा कर्ता मानतो, पण प्रत्यक्षात प्रकृतीच्या तिन्ही गुणाद्वारे कर्मे केली जातात. हरे कृष्ण. हा जो आहे ना, हे तुम्हाला आणि म्हणजे शेवटचे अध्याय आहेत आपले ज्ञान योगातले, त्याच्यामध्ये खूप सांगितलेलं आहे हे सगळं. हम्म. तर म्हणजे प्रकृतीचे 3 गुण कुठले, ते कसे आपण त्यांच्या किती प्रभावाखाली असतो वगैरे आता कळणार नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हा अहंकार असतो ना, तिथे कृष्ण नसतात कधी. हा अहंकार म्हणजे कसा असतो ते बघा, ते सांगतायत मला. अहंकाराने आपण मोहित झालेलो असतो, जेव्हा म्हणजे आपण सत्य बघू नाही शकत. आणि इथे कृष्ण पुन्हा पुन्हा सांगतायत की तू ज्ञानाच्या नजरेने बघायला शिक. हा, आपण काय करतो, अहंकारात चुकीचे वागत असतो. तो काय म्हणतो, आय एम ऑलवेज राईट. तर दुसरा काय म्हणतोय, डोंट टीच मी. म्हणजे हा स्वतःला काय म्हणतो, मीच नेहमी बरोबरच असतो, मी सांगेन तेच बरोबर. दुसरा काय म्हणतोय, मला शहाणपण शिकवू नको. म्हणजे काहीही दोघांमध्ये कुठलाही संवाद होणार नाही. एकाला काय ऐकायचंच नाहीये, दुसऱ्याला पण काय ऐकायचंच नाही, असं नसतं. ह्याला म्हणतात अहंकार. दुसरा पण बरोबर असू शकतो, त्याच्याकडे पण काहीतरी ज्ञान असू शकतं. हा, तर ती काय म्हणतात बघा, अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला जीवात्मा स्वतःला सर्व क्रियांचा कर्ता मानतो, पण प्रत्यक्षात प्रकृतीच्या तिन्ही गुणाद्वारे काम केली जातात, कर्मे केली जातात. म्हणजे आपण आपल्यालाच, म्हणजे मी आहे म्हणून तुम्ही आहात, किंवा माझ्या एवढं शहाणं कोणच नाही, मी आहे म्हणून इथं हे असं सगळं चाललंय, हे ऑफिस सुरू आहे, असं नसतं. हे जीवनाचं सत्य आहे की तुम्ही तिथून म्हणजे ह्या, मी तर म्हणते, ह्या कुठलीही पोस्ट सोडून दिलात, काहीही केलात तरी जीवन, हे जग सुरूच राहणार आहे. किती लोक आले, किती लोक गेले, तरी हे सगळं सुरू आहे. का तर हे कृष्णांचं आहे आणि ते चालवायला समर्थ आहेत. त्यामुळे आपल्यामध्ये नम्रता हवी. काय हवं माहितीये आपल्यामध्ये, कशी भावना, की हा, मी आता मुलगा आहे, शाळेत जाणारा, म्हणजे माझं शाळेत जाणारा मी आहे, तर शिकणं हे माझं काम आहे. मग शिकताना मला अभ्यासाचा लोड येईल, तर ठीक आहे, मी मॅनेज करेन. वेळ असा की मी अभ्यासासाठी वेळ काढेन, मग मला आणि एखादा खेळ शिकायचा आहे, तर ठीक आहे, मी त्यात थोडासा ऍडजस्ट करेन, थोडा लवकर उठेन आणि अभ्यास करेन आणि खेळासाठी वेळ देईन. अशी आपली भावना हवी. हा, पण माझ्यासारखा शहाणाच कोण नाही, मी आहे म्हणून एवढं सगळं करतोय, किंवा मी आहे म्हणून तुम्ही सगळे आहात, मी नसतो तर तुमचं काय झालं असतं, ही वृत्ती, हा अहंकार आहे. हा, तर असं आपण असायला नाही पाहिजे. ह्या मोहातून आपण बाहेर पाहिजे आणि सत्यात जगायला पाहिजे, की हा, माझं शिकणं कर्तव्य आहे आणि ते मी करेन, आणि हे वयच शिकायचंय. आणि मला नाही काय कळलं तर मी शिक्षकांना विचारेन, युट्यूब वगैरे वरती बरंच काय काय असतं, ते मटेरियल अभ्यास करेन वगैरे, असं पाठांतर करेन, पण मी शिकेन. आपली कर्तव्य मी योग्य प्रकारे करेन. हम्म. हा आपला भावना हवी ही. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर 4 युगांचा धर्म काय आहे विहित, तर आहे बघा, सत्ययुगाचं भगवान विष्णूंची ध्यान धारणा, ती तेव्हा होती कारण जीवन खूप मोठं होतं, म्हणजे त्यांचं आयुष्य. हम्म. दुसरं, तेव्हा वाणी सुद्धा सत्य होती, म्हणजे ते सत्ययुग होतं. तेव्हा कलह युग नव्हतं ते. खूप शांतता होती, मनाची एकाग्रता होती. त्यामुळे तेव्हा भगवान विष्णूंची ध्यान धारणा ही योग्य होतं, आता नाहीये. त्रेतायुगाचं बलिदान करणं म्हणजे इथे यज्ञ आहे. हा,
यज्ञ, मग मी सांगितलं ना, यज्ञाची सामग्री एवढी भयंकर असते की ती भयंकर म्हणजे एवढी जास्त की तेवढं धन वगैरे आपण संपत्ती नाहीये ते सगळं, आणि तसे वेदोक्त उच्चार करणारे ब्राह्मण वगैरे आता नाही. एक चूक सुद्धा चालायची नाही त्या ह्याला, काय म्हणतात त्या यज्ञांमध्ये. पुन्हा विस्तृत अशा मंदिर पूजा, हे द्वापार युगाचं होतं. कलियुगाचं काय आहे? कलियुगात आपल्याला एकतर आयुष्य छोट आहे, जीवनात धावपळ खूप आहे, मिळवण्यासाठी हे मिळवण्यासाठी ते, म्हणजे आपल्याला धावपळ वगैरे आहे. त्यामुळे कलियुगासाठी एकच गोष्ट शास्त्रांनी सांगितलेली आहे, ती म्हणजे हरी नाम जप. आणि तुम्ही जराशी महाराष्ट्राची आपली संत परंपरा बघा, पदोपदी सांगितलेलं आहे की तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. हा, देह प्रपंचाचा दास. तर त्यांनी काय सांगितलंय, मुखी तुझं नाव हवं. तर कलियुगाचा धर्म काय आहे? हरिनाम जप. घ्या माताजी पुढची स्लाईड. हेच बघा, इथं पण तेच सांगितलंय. हा, घ्या पुढची स्लाईड. आता कसं आहे माहित आहे, इथे पुन्हा कृष्ण सांगतायत की जे अर्जुना तू म्हणतोयस ना, मी दुःखात आहे, मी दुःखात आहे. तर जीवनाची खरी दुःख म्हणजे हे श्लोक आहेत हा बाळानो. मनुष्य जीवनाची खरी दुःख चार आहेत. कुठली सांगा? अं जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. हम्म, ही चार मनुष्य जीवनाची खरी दुःख आहेत. जन्म घेताना कसं असतं माहित आहे, आपण आईच्या पोटात असतो आणि त्या एवढ्याशा जागेत असं वेटोळं असं आपण असतो, म्हणजे खूप कॉम्पॅक्ट अशी जागा असते, म्हणजे ते असं आवळून असं असतो. त्यामुळे तेव्हा आपण नेहमी भगवंतांच्या ह्याच्यात असतो, कॉन्टॅक्ट मध्ये. पण ज्या क्षणी इथे जन्म घेतो, मग आपला आणि त्यांना आपण विसरून जातो त्यांना, कारण आपण मायेच्या प्रभावात खाली येतो. तर ते ठीक आहे. पण त्या गर्भातल्या ती अवस्था, त्यामुळे ते म्हटलंय हे जन्म झालं. मग मृत्यू. मृत्यू कसं आहे, तुम्ही इथे काहीही गोळा करा, कितीही करा, फक्त येतं आपल्या बरोबर पुढे आपली हे काय म्हणतात ते, आपली कर्मांची जी फळं असतात ती पुढे येतात. बाकी काही आपल्या बरोबर इथल्या वस्तू वगैरे पुढे येत नाही. त्यामुळे हे सगळं सोडून जायचंय. मग ते झालं. वृद्धापकाळ म्हणजे जरा. काय असतं ना, वृद्धापकाळात आपण परावलंबी होतो. हा, मग लक्षात राहत नाही चालताना, म्हणजे इकडे तिकडे जाताना वगैरे अंग दुखतं, हे परावलंबी होतो. त्यामुळे वृद्धापकाळ हे पण एक दुःख आहे. आणि त्याच्यानंतर रोग, आजारपण. आता आजारपण कोण मागत नसतं, आजारपणात सहन करावी लागतात. त्यामुळे कृष्ण काय सांगतात की ही चारच खरी दुःख आहेत पृथ्वीवरची: जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. आणि उरलेली जी दुःख तू म्हणतोयस ना, हे लिस्ट दिलेस, हे अज्ञानातून आलेलं आहे. त्यामुळे तू ज्ञानाच्या नजरेने बघायला शिक आणि उठ आणि लढ. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि कृष्णांचा आधार घेतला तर ही इथे म्हणजे चारही या ह्याच्यातून आपण मुक्त होतो जरा. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता ना हा हे की तुम्ही म्हणाल ना की का म्हणतायत कृष्ण की कर्मफळ अर्पण कर, कर्मफळ अर्पण कर. आता मी नाही केलं तर काय होणार? तर इथं ही नृगराजांची गोष्ट आहे बघ. हा, की कसं असतं, तुम्ही नियम काय आहे, तुमच्या चांगल्या कर्मांची तुम्हाला चांगली फळं मिळणार, वाईट कर्मांची तुम्हाला वाईट फळं मिळणार. आणि ती भोगण्यासाठी ना तुम्हाला एक शरीर लागतं. मग पुन्हा एक म्हणजे पुन्हा जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, म्हणजे ती फळं भोगायसाठी नवीन शरीर. मग ती भोगताना केलेल्या कर्मांची फळं भोगायला परत पुढचा जन्म, असं म्हणजे ह्यातच जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आत्मा अडकून पडतो. पण आत्म्याला ना असं नको असतं, त्याला कृष्णांकडे जायची ओढ असते. मग इथे कृष्ण काय सांगतायत, तर तू तुझी कर्म सगळी आहेत ना ती मला अर्पण कर, म्हणजे कर्म बंधनं लागणार नाहीत. मग आता तुम्ही म्हणाल मी का अर्पण करू, माझी कर्म कृष्ण घेतील आणि कोणतरी मोठे होतील, मी रिकामा राहू. तर असं काही नसतं. ते कोण तुमच्याकडून काही काढून नाही घेत. ती का नको बंधनं का नको ते बघा आता. तर हे जे राजा नृग असतात ना, हे
एकदम चांगले असे राजे असतात हा. आणि भागवतम मध्ये कथा आहे. मग अ, राजा कसा असतो, एक राजा असा असायला हवं की ज्याने प्रजेला पुत्राप्रमाणे, मुलग्याप्रमाणे, म्हणजे स्वतःच्या मुलांप्रमाणे वाढवायला हवं. आणि प्रजेमध्ये कोणही दुःखी असता नये हे बघणं हे एका राजाचं कर्तव्य असतं. मग ते राजा तसेच असतात. सारी प्रजा छान सुखी आनंदात असते आणि कर्तव्य दक्ष राजा असतात. मग त्यांना ना पुण्य कर्म करायची खूप आवड असते. म्हणून सतत दान धर्म वगैरे करत असतात. मग एकदा काय होतं माहित आहे, एक हे देतात ते म्हणजे, तर एक ना गायी दान द्यायचे ठरवतात, म्हणजे रोज सकाळी देत असतात. एक मिनिट हा. हा. तर आहे ना हे राजा एक हे द्यायचं ठरवतं, म्हणजे गायी दान देत असतात. मग एक ब्राह्मण येतो, त्याला एक गायींचा गट ते दान देतात. मग तो घेतो आणि पुढे जातो. हा. आणि मग पुढचा गाय येतो ब्राह्मण, त्याला तो दुसरा गट देतात. पण होतं काय, जो पहिला घेऊन गेलेला असतो ना त्याच्यातली एक गाय मागे वळते आणि ह्या मागून येणाऱ्या ब्राह्मणाच्या गायींच्या गटात मिसळते. मग होतं काय, तो दुसरा ब्राह्मण आपला तो गट घेऊन जात असतो. हा पहिला परत येतो आणि म्हणतो की असं असं माझी एक गाय म्हणजे ह्या गटातनं बाहेर आली इकडे पाठीमागे, आणि ती मला परत द्या. हा दुसरा ब्राह्मण म्हणतो, नाही, जरी आली असली तरी आता ती ह्या राजाने म्हणजे माझ्या गटात आली, त्यांनी मला ती दान दिली, ती माझी झाली, त्यामुळे मी देणार नाही. मग नाही, हा म्हणतो असं कसं, ती माझी होती. मग राजाला म्हणतो की मला माझी गाय पाहिजे. राजा त्या दुसऱ्या ब्राह्मणाला म्हणतो की त्याची गाय आलेली द्या, मी तुम्हाला दुसरी देतो. तर हा म्हणतो की असा कसा राजा तू, एकदा दान दिलंयस ते परत मागतोयस आणि ते पण दुसऱ्याला दान देणार, मी देणार नाही. मग हा ब्राह्मण म्हणतो मला तीच पाहिजे, दुसरा म्हणतो मी देणार नाही. असं करून दोन्ही ब्राह्मण शाप देऊन निघून जातात. मग हे होतं. त्याच्यानंतर असंच आयुष्य जात राहतं पुढे आणि यथावकाश राजाला मृत्यू येतो. मग जेव्हा यम येतो ना, राजाला म्हणतो की सगळी पुण्यकर्म आहेत, फक्त एक पाप कर्म झालंय, ते कुठलं फळ आधी पाहिजे तुला फळ. तर ते म्हणतात की जे वाईट फळ आहे ते आधी द्या. मग त्यामुळे ना एक मोठासा सरडा होऊन ते ह्याच्यात पडतात, एका विहिरीत अशा रिकाम्या. म्हणजे द्वापार युग असतं. हा, ते द्वापार युग म्हणजे कृष्णांची द्वारिका असते ना, तिथे असतात ते. मग काय होतं, कृष्णांच्या ह्याच्यातली मुलं, म्हणजे कृष्णांची मुलं एकदा अशीच खेळत असतात आणि त्यांचा बॉल ह्याच्यात जाऊन पडतो, ह्या विहिरीत. आणि ते वाकून बघतात ती मुलं, तर एक वेगळाच मोठा सरडा असतो त्या विहिरीत. ते म्हणते कोण आहे हा, मग ते पळत पळत जातात आणि कृष्णांना सांगतात. मग कृष्ण काय त्रिकालदर्शी असतात ना, त्यांना माहित असतं. मग ते हे करतात, म्हणजे त्यांनी जाणलेलं असतं की हा राजा नृग आहे. मग ते येतात आणि ते बघा, ते कृष्ण वागतात आणि त्यांच्या जेव्हा स्पर्श होतो ना त्याला, तेव्हा तो हे बनतो, एक असं दिव्य शरीर मिळतं आणि एक म्हणजे असा राजा बनतो आणि पहिल्यांदा कृष्णांना नमस्कार करतो. आणि मग कृष्ण विचारल्यावर सगळं सांगायला सुरू करतो की त्या असं असं सगळी गोष्ट सांगतो आणि त्या शापामुळे ना मी इथं हे होऊन म्हणजे अ असा सरडा होऊन पडलो होतो. आणि द्वापार युगात जेव्हा कृष्ण येणार आणि त्यांनी मला स्पर्श केल्यावर मग माझी मुक्ती होती. मग ते म्हणतात की आता मी पहिलं काम करतो की माझी सगळी कर्मफळं आहेत ना, ती मी कृष्णा तुम्हाला अर्पण करतो. हम्म. तर असं असतं की आपल्याला चांगल्या तर चांगल्या आणि वाईट तर वाईट ही कर्मफळं भोगण्यासाठी इथं जन्म घ्यावा लागतो.
परत परत. त्यामुळे हे सारं जे असतं ना आपण करतो ते कृष्णांना अर्पण करायचं, म्हणजे त्याची फळं आपल्याला लागत, बंधनं आपल्याला लागत नाही. हा, चालेल. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर चालेल, झाला आपला अध्याय. हरे कृष्ण 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 हरे हरे. ओ सॉरी सॉरी सॉरी, थांबा 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 माताजी, मागचा घ्या. तर आहे ना, मागचा अध्याय, हा, ह्याच्या मागचे स्लाइड बली महाराजांची. हा, ही. तर आता हे बघा, हा इथं हे पण ऐका गोष्ट, की बली महाराज आहेत ना, यज्ञ करत असतात. मग आता त्यांना स्वर्ग, 100 अश्वमेध केले की 100 अश्वमेध यज्ञ करणारा ऑटोमॅटिक इंद्र बनतो. त्याला स्वर्ग देवांचा राजा इंद्राचं पद प्राप्त होतं. मग ते 100वा यज्ञ करत असतात. मग तेव्हा ना, इकडे इंद्राला भीती वाटायला लागते की आता हा इंद्र बनणार, माझं पद जाणार. आणि मग तेव्हा आदिती, म्हणजे देवांच्या आई कोण, माता आदिती, त्यांना वाईट वाटायला लागतं. मग त्या पण थोर कृष्ण म्हणजे विष्णू भक्त असतात. मग त्यांचे पती असतात ना, त्यांच्या सांगण्यावरून म्हणजे मार्ग सुचत नसतो, आता मी काय करू. मग त्यांचे पती म्हणतात की कश्यप ऋषी बहुतेक, की तुम्ही मी म्हणजे तू एक व्रत कर, मग विष्णू प्रसन्न होतील आणि तू त्यांना विचार. मग त्या ते व्रत करतात आणि विष्णू प्रसन्न होतात. मग ते विष्णूंना सांगतात की असं असं त्या बलीला तो यज्ञ पूर्ण करायला देऊ नको, माझा मुलगा इंद्राचं तो पद काढून घेणार. तर विष्णू म्हणतात की तो एवढा शुद्ध आणि थोर भक्त आहे की मी त्याच्याशी युद्ध नाही करू शकत, पण तू पण माझी थोर भक्त आहेस, त्यामुळे एका भक्तासाठी मी दुसऱ्या भक्ताकडे भिक्षा मागेन. मग ते सांगतात. मग माता आदितींच्याच पोटी ना, मग ते सांगतात की मी जन्म घेईन म्हणून. आणि जन्म पण घेतात, म्हणजे अवतार घेतात. आणि लगेचच मोठे पण होतात अवतार, म्हणजे प्रकट झाल्या झाल्या. आणि ते असे बालक बघा, तो बटू बालक वेश घेतो आणि जिथे यज्ञ सुरू असतो तिथे जातात. मग शुक्राचार्य हे असुरांचे गुरु आहेत ना, ते म्हणतात की अरे, त्यांना हा विष्णूच आलाय वाटतं, तू या छोट्या मुलाच्या नादाला लागू नको. पण तो मुलगा म्हणतो की बली, मी तुझ्याकडे दान मागायला आलो. ते म्हणतात की यज्ञ सुरू आहे, दान मागणारा याचक आलाय. तर ते म्हणतात, बाळ तू काय हवं, तुला माग, मी देतो. तर म्हणतात 3 पावलं भूमी हवी. हम्म. तर मग 3 पावलं भूमीमध्ये दिली, म्हणतात 3 पावलं भूमी. तर पहिली पावलामध्ये सगळी म्हणजे पृथ्वी आणि त्याच्या खालची सगळी लोक घेतात. त्याच्यानंतर दुसऱ्या पावलामध्ये सगळी वरची लोक घेतात. हा, आकार एवढा मोठा 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 करत जाऊन मग त्यांच्या लक्षात येतं की हे विष्णू आहेत. मग ते म्हणतात, आता बली सांग, मी तिसरं पाऊल कुठे ठेवू. तर ते बघा, बली महाराज म्हणतात की माझ्या मस्तकावर ठेवा. हा, हे असतं आत्मसमर्पण. म्हणजे बघा, आपली सर्व कर्म पूर्ण शरण गेले बली महाराज आणि सगळी कर्म विष्णूंना अर्पण केली. मग त्यांच्या चरणांवर ठेवतात हा तिसरं पाऊल. मग मग ते म्हणतात की बली, मी खूप प्रसन्न झालो आणि मी तुला वचन देतो की मला नाव आठवत नाही, बली महाराजांचा लोक आहे एक, म्हणजे खाली पाताळात, हा, पाताळाचं राज्य तुला देतो. आणि तुला वचन देतो की त्याच्या म्हणजे रक्षण, म्हणजे द्वारपाल म्हणून मी स्वतः असेल. तर बघा, बली महाराजांनी सर्व कर्म त्यांना अर्पण केली. तर बघा ते कसे कर्मबंधनातून मुक्त राहिले. म्हणून आपण आपल्या कर्मांना विष्णूंना अर्पण करायचं असतं. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. घ्या पुढची स्लाईड. चालेल, लास्ट आहे मग त्याची. हा, रेकॉर्डिंग स्टॉप करा माताजी. झाला.